चिवटगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 5वीचा आपला परिसर अभ्यास भाग 1 आणि परिसर अभ्यास भाग 2 हे कंप्लीट झाले. आता आपण इयत्ता 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्र कंप्लीट करणार आहोत. आजचा आपला पहिला चॅप्टर आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. भारतीय उपखंड आणि इतिहास यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारतीय उपखंड. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपला बेस कंप्लीट होणार आहे. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. तर बघा, सर्वात पहिले आपण बघणार आहोत इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्यांच्या भोवतालचा परिसर आणि परस्परांचा कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिलं. जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देणारच आहे. आदी मानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे आपण अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषी प्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीचा इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा प्रवास घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचा सुसंगत मांडणे. तर बघा, परत एकदा आपण इतिहास म्हणजे काय याची डेफिनेशन बघूया. इतिहास म्हणजे काय, मानवी संस्कृतीचा प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनेचा सुसंगत मांडणे. त्यामध्ये काय येतं, स्थळ, काल, युग, व्यक्ती व समाज. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. तर बघा, या सर्व घटनांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी संबंध म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोलाचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आहार, वेशभूषा, घर बांधणे, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अशा अंशी आपण राहतो त्या परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्ये अवलंबून असते. तर बघा, इथे तुम्हाला घराचे प्रकार दाखवले. तर इथे घराचे काही प्रकार आहे. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी देशात सुपीक शेतजमिनीची मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात. वातावरणाच्या नुसार ते अन्नपदार्थ तयार करू शकतात, अन्नपदार्थाची लागवड करू शकतात. तिथं जशी जमीन असेल त्याप्रमाणे, म्हणजे सर्वीकडे सारखंच असेल असे नाही. तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकाऱ्याने जंगलातून गोळा केलेले पदार्थावर अधिक अवलंबून राहावं लागतं. तर बघा, डोंगराळ प्रदेशात राहणारे तिथे झाडे झुडपे जास्त असतात, तिथे शेती करण्यायोग्य जास्त जमीन नसते. त्यामुळे त्यांना शिकार करून किंवा जंगलातील फळे वगैरे यावर जीवन व्यतीत करावं लागतं. प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकाऱ्याने जंगलात गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागतं. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीत इतर गोष्टीतही फरक आढळतो. तर बघा, दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स हा आढळतो. डोंगराळ प्रदेश आणि सुपीक जमिनीच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळालेले पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याचे साधन असतात. आपल्या जगण्याचे साधन काय असतं, हवा, हवेशिवाय आपण जगू. पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती, प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याचे साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. तर बघा, त्याला मुबलक वस्तू जिथे अवेलेबल असेल तिथेच तो दीर्घकाळ वस्ती करू शकतो. जर तो एखाद्या ठिकाणी राहतो तिथे पाऊसच पडत नसेल किंवा तिथे शेतीत जमीनच सुपीक नसेल, तिथं पाणी नसेल, काही नसेल, दुष्काळ असेल, तर तो तिथे राहू शकत नाही जास्त काळ. तो त्याच्या सोयीनुसार तो तिथून स्थलांतर करतो. कालांतरे या वस्त्यांची ग्राम वसाहती जगण्याचे साधनांची मुबलकता जिथे तिथे माणूस दीर्घकाळ वसतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यांत रूपांतर होते. पर्यावरणाचा ह्यास, दुष्काळ, आक्रमण किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली.
तर बघा, जगण्याच्या साधनांची कमतरता का भासली? पर्यावरणाचा ह्यास, दुष्काळ, आक्रमणे, इतर कारणांमुळे की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. तर आता एखाद्या ठिकाणी पूर आला वगैरे, भूकंप आला तर ते लोकांना स्थलांतर करावंच लागतं. ग्रामवसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांची नाते अटूट आहे हे स्पष्ट झाले. यावरून आपल्याला काय समजतं? इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे. त्यानंतर बघा, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपल्याला देश विस्ताराने मोठा आहे. आपला भारत देश हा विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कधी विचारलं तर भारताच्या उत्तरेला काय आहे? तर हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेली प्रत्येक भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर बघा, प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होता. तर बघा, 1947 पूर्वी भारताचा कोणता देश हा भाग होता? तर कोणता होता? पाकिस्तान आणि बांगलादेश. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की पाकिस्तान आणि बांगलादेश हे कोणत्या साली भारताचा भाग होता. त्याच्यामुळे तुम्हाला इयर पण लक्षात पाहिजे आणि कोणते ते दोन देश ते पण लक्षात पाहिजे. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. तर बघा, कोणते 6 भूप्रदेश आहे? हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, समुद्रातील बेटे. इथे बघा, तुम्हाला दाखवले हिमालय पर्वत दाखवला. इथे हिमालय पर्वत. तर हिमालय पर्वत हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतातील उपखंडाच्या उत्तरेला जणू एक उभेद्र भिंतच उभी राहिलेली आहे. बघा, हिंदुकुश व हिमालय यामुळे एक अशी भिंतच उभी राहिलेली. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वळवंटापासून अलग झालेला आहे. तर बघा, ह्या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वळवंटापासून अलग झालेलं आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडामधून जाणारी खुष्कीचे व्यापारी मार्ग आहेत. बघा, जरी ते वेगळे झालेले भिंतीमुळे, पण त्यातून खुष्करी जाण्याचा मार्ग आहे. तर खुष्करी जाण्याचा मार्ग कुठून आहे? तर हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडामधून. कोणत्या खिंडामधून? खैबर बोलन या खिंडातून जाणारा खुष्करी व्यापारी मार्ग आहे. हा हे पण लक्षात ठेवायचे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे. तो कोणत्या मार्गाशी जोडलेला आहे? हा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशात पर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर रेशीम मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग कोणता? तर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशात जाणारा व्यापारी मार्ग म्हणजे रेशीम मार्ग. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी समुद्रापासून जाणाऱ्या मार्गाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? रेशीम मार्ग. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी याच मार्गाने भारतात आले. त्यानंतर बघा, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश. तर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा देश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडून सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. तर बघा, हा प्रदेश कुठपर्यंत पसरलेला आहे? पश्चिम सिंधू, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. कुठपर्यंत? बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन
नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आली. तर बघा, प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य ह्याच प्रदेशात उदयाला आली. त्यानंतर बघा इथं थरचे वाळवंट इथे तुम्हाला दाखवले. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहेत. थरचे वाळवंट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे हा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे असा आन्सर तुमचं करेक्ट असेल. ठीक आहे. तर बघा, हरियाणा, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशात कोणते वाळवंट पसरले आहे हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ते कोणते? थरचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानमध्ये. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरावली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटातच पोचते. तर बघा, घग्गर नदी ही कुठे जाऊन पोचते? तर थरच्या वाळवंटातच पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हक्रा या नावाने ओळखतात. घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावाने ओळखता हा पण क्वेश्चन विचारला. तो कोणता? हक्रा. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राला प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. त्यानंतर दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारे यामध्ये असलेल्या भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूने पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सोळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्विकल्प म्हणतात. द्विकल्प कशाला म्हणतात? आत्ताच आपण बघितलं. जो समुद्रात तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सोळक्यासारखा दिसतो, त्याला काय म्हणतात? द्विकल्प. भूप्रदेशाला द्विकल्प म्हणतात. भारतीय द्विकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे. तर बघा, बहुतांश भाग कशाने व्यापला आहे? दख्खनच्या पठाराने. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला कोणत्या रांगा पसरलेल्या आहे? तर सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा. हे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्यालाच पश्चिम घाट असे म्हणतात. तर पश्चिम घाट कशाला म्हणतात? दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरल्या आहेत. त्याच्याच पश्चिमेला आपण आता बघितलं उत्तरेला, त्याच्याच पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे. त्याला काय म्हणतात? पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. तर सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याला कोणते प्रदेश आहे? कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगर रांगांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य. तर आपल्याला माहीतच आहे की मौर्य साम्राज्य हे सर्वात मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश त्या साम्राज्यात झालेला असतो. बघा, दख्खनचा पठाराचा समावेश या मौर्य साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. त्यानंतर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई, अजूनही केला जातो. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी काही आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचं महत्त्व कायम राहिले. समुद्रातील बेटे. आता समुद्रातील बेटे अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे. तर समुद्रातील भारतीय बेटे कोणते? तर अंदमान आणि निकोबार. हे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तसेच लक्षद्वीप हा भारतातील बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. तर लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा
समूह कुठे अरबी समुद्रात आहे आणि अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरात भारतीय बेटे आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटाचा उल्लेख आहे. तर तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटाचे उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिले आहे. तर हे पुस्तक असं मी तुम्हाला विचारू शकता, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे कोणत्या खलाशाने लिहिले आहे? तर ग्रीक, एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला मॅपमध्ये दाखवले खिंड, नदी, पर्वत, वाळवंट, आंतरराष्ट्रीय सीमा. त्यानंतर भारतीय उपखंड अंदमान, इथे अंदमान बेट दाखवले तुम्हाला. भारतीय उपखंड बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आणि आजच्या पाकिस्तानात आहेत. बघा हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आता कुठे? पाकिस्तानमध्ये आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. तर दक्षिण आशिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशांचे नाव काय? तर कोणते कोणते? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून या तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया या नावाने ओळखले जाते. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. तर भारतीय उपखंड कशाला म्हणतात आपण आत्ताच बघितले, खूप इम्पॉर्टंट आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडात वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपल्या शेजारील देश आणि आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. बघा चीन आणि म्यानमार हे आपल्या शेजारील देश आहे, पण आशिया आणि भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही. तर आपल्या शेजारील देश आहे, पण ते भारतीय उपखंडाचे हिस्सा नाही. असे देशांची नावं तुम्हाला विचारले तर काय येईल? चीन आणि म्यानमार. खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासात अभ्यासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. तर याच प्रकारे आपलं पहिलं चॅप्टर इथेच कंप्लीट झालेलं आहे. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडले असेल तर येस बोला. थँक्यू.